श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास आपण मागच्या 25 दिवसापासून करण्याचा प्रयत्न करतो आहोत। संत समागम या फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्याचा अभ्यास करण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त व्हावा या उद्देशाने हा व्याप करतो आहोत। सध्या आपण आत्माराम या ग्रंथातील चौथा जो समास आहे त्या समासाचं विवेचन करण्याचा प्रयत्न करतोय। काल आपण ओवी क्रमांक 25 पर्यंत आलो होतो। यानंतर समर्थ काय म्हणतात ते पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। मूळ या स्थूळ देहाचे लिंग देह वासनात्मक साचे राणे तया लिंग देहाचे अज्ञान देही श्रीराम। कारण देह तोची अज्ञान आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान तया नाव महाकारण देह बोलिजे श्रीराम। समर्थ या ठिकाणी असं म्हणतात, आपल्याला माहिती आहे की या 2 ओव्या वाचल्यानंतर आपल्याला पंचीकरणाचा विषय आपल्या डोळ्यासमोर येतो।
दासबोधामध्ये विस्तृतपणे आपण त्याचा विचार केला. या स्थूळ देहाचं मूळ काय आहे? खरं तर रिपीट होत आहे. त्याची पुनरुक्ती अनेक वेळा दासबोधामध्ये, आत्मारामामध्ये झालेली आहे. पण एकच विषय वारंवार सांगून तो शिष्याच्या अंतःकरणामध्ये दृढपणे बसावा, ही भावना, ही प्रेमळ तळमळ समर्थांची आहे. आणि त्यासाठी ते एवढा आटापिटा करतायत. मूळ या स्थूळ देहाचे किंवा स्थूळ देहाचे मूळ लिंगदेह वासनात्मक साचे. स्थूळ देहाचं मूळ काय आहे? तर ते सूक्ष्म देह, तो लिंगदेह, तो वासनात्मक देह आहे, तो वायू स्वरूप आहे. आपण पाहिलं की देह पडल्यानंतर हा जो सूक्ष्म देह आहे तो आणि त्याच्यासोबत सगळ्या उरलेल्या वासना, या सगळ्याचं गाठोडं एक बांधून तो सूक्ष्म देह आपल्या राहिलेल्या अतृप्त वासनांना तृप्त करून घेण्यासाठी एखादा नवीन देह शोधत राहतो. इथं जाता येईल का, तिथं जाता येईल का, तिथं जाता येईल का, तो शोधत राहतो. आणि तो जो हाशमा असतो की ज्यांनी त्या दोऱ्या तोडलेल्या असतात तिरडीवरच्या, आणि माठ जो मडकं जी असतं खांद्यावर घेऊन माणूस फिरतो, 3 प्रदक्षिणा घालतो, तेव्हा त्या मडक्याला सुद्धा फोडण्याचं काम या हाशमा नावाचा म्हणजे जो दगड असतो, छोटा खडी असेल, मोठी खडी, त्याला हाशमा असं म्हणतात. आता आपण पहा, एक स्थूळ भावनेने जर पाहिलं तर जो देह आहे तो आपण बांधलेला आहे. तो पक्का बांधावा लागतो, तो आपण बांधलेला आहे. दोऱ्या सुतळ्या असं सगळं करून त्या बांबूंना तो बांधलेला आहे. आणि घाटावर गेल्यानंतर, स्मशानात गेल्यानंतर त्या दोऱ्या तोडायच्या असतात. मग बाकीच्या दोऱ्या ब्लेडनी तोडा, कात्रीनं तोडा, तो काही विषय नाहीये. पण पहिली दोरी, पहिला कुठला तरी त्या दोरीवरचा घाव हा त्या हाशमाच्या त्या दगडांनी केलेला असतो. त्या दगडांनी ती दोरी तोडली आहे. दोरी तोडली याचा अर्थ काय झाला? ज्या देहाला बांधून आणलेलं होतं त्याला मुक्त करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. करकचून बांधलेलं आहे ना, 4 लोकांनी खांद्यावर घेतलेलं आहे. आणि चालताना कधी उतार असतो, चढ असतो, एक बाजू खाली गेलेली असते, एक बाजू वर आलेली असते. ट्रॅफिकला रस्ता द्यायचा असतो, मग रस्त्याच्या खाली 2 जण गेलेले असतात. मग ते कलंडण्याची शक्यता आहे. आणि मग तो देह कलंडला, खाली पडला तर विटंबना ना, लोकांना बरं नाही वाटत. कारण तो सामान्य माणूस आहे, तो काही साधू आहे का? साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी बक्षिला असं थोडंच आहे. मग आता तो पक्का करकचून बांधलेला देह घाटावर गेल्यानंतर हाशमा नावाच्या त्या दगडाने त्याला ते तोडतात, दोरी तोडतात. याचा अर्थ आहे की त्या देहाला मुक्त करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. स्थूळ देहाबाबत मी बोलतोय. त्या तिरडीवर बांधलेला तो देह मुक्त करण्याची, बंधनातून मुक्त म्हणजे काय? मोक्षाची गती नव्हे. दगडाने काही दोऱ्या तोडून असा कुणाला मोक्ष मिळत नाही. तर तो स्थूल देह त्या बंधनातून, सुतळीतून, दोरीतून मुक्त करण्याची प्रक्रिया चालू होते. आणि
तो देह जेव्हा त्या सरणावर आडवा केलेला असतो, झोपवलेला असतो, तेव्हा कुणीतरी घरातला सिनियर माणूस, कुणीतरी जाणकार जो असतो, तो त्यांच्या मुलाला, कोण असेल ते, पुढची विधी करण्यासाठी त्यांना सांगतो की तुम्ही ते पाण्याने भरलेलं मडकं आपल्या खांद्यावर घ्या, उजव्या खांद्यावर हात धरा असा, आणि 3 प्रदक्षिणा घाला त्या देहाला. आणि प्रत्येक प्रदक्षिणेला डोक्याकडे, मस्तकाकडे जो माणूस उभा असतो, पायाकडे उभा नसतो, तो मस्तकाकडे उभा असतो. आणि मस्तकाकडे आल्यानंतर म्हणजे त्या मडकं घेणाऱ्याची पाठ त्या देहाकडे, तो छिद्र पाडतो त्याला एक, असे 3 छिद्र पाडतो. आता ही दुसरी प्रक्रिया आहे. त्या घटामध्ये जे पाणी होतं, त्या पाण्याला मुक्त करण्याची प्रक्रिया आहे. स्थूल देहातून जसा वासना देह जाणीवयुक्त वायुरूप सूक्ष्म देह लिंग देह हा मुक्त झालेला आहे, तसा त्या घटामध्ये जे पाणी आहे भरून ठेवलेलं, ते पाणी एक एक तुकडा असा त्या 3 प्रदक्षिणा मारायच्या. आता त्यामध्ये पाणी नाहीये, पाणी तर वाहून गेलं. जे काही थोडंफार खालच्या बाजूला राहिलं असेल, तो जाणकार म्हणतो आता खांद्यावरून तो घट मागे टाकून द्या, मागे पाहू नका, आणि बोंब मारा. मग तो पोरगा वगैरे काय करतो की तो पाठीमागे टाकून देतो घट. तो घट खाली पडल्याबरोबर त्याचे तुकडे होतात. ते जे मडकं असतं, मातीचं मडकं, ते खाली पडलं, अगोदरच त्याला 3 छिद्र पाडलेली आहेत. ते खाली पडल्याबरोबर त्याचे तुकडे होतात. घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, असा त्या आत्म्याचा प्रवास झालेला आहे. याचं द्योतक आहे, यात काहीही वाईट घडलेलं नाहीये. हे सगळ्यांना समजावं म्हणून ते जाणकारांनाही माहिती नसतं कशासाठी बोंब मारायची आणि काय करायचे. तर ही वस्तुस्थिती आहे, हे चिरंतन सत्य आहे. यात वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाहीये, म्हणून ती बोंब मारायची. मला आठवतंय, आजही मी मुंबईला नोकरीला होतो आणि आमचे डायरेक्टर जे होते डॉक्टर MP कुलकर्णी, त्यांच्या आईच्या अंत्यक्रियेसाठी, अंत्यविधीसाठी मी तिथे गेलो होतो. ते भट्टीमध्ये सगळं होतं, मुंबईची गोष्ट आहे. पण डॉक्टर MP कुलकर्णी अत्यंत भावुक झाले होते. अहो, आई जाणं, आपले आई वडील हे एक मोठं छत्र आहे. समर्थांनी आईची महत्ता, आईची महती किती ठिकाणी वर्णन केलेली आहे. लक्ष्मीने येऊन बुझविले लहान लेकराला, तिने जरी मायेने मांडीवर घेतलं तरी ते बाळ काय म्हणतं, मला माझी आई पाहिजे. सगुण परीक्षा ब मध्ये तो माणूस जेव्हा पुन्हा बायका पोरं सांगतात त्याची दासबोधामध्ये की जा आणि काही कमवून घेऊन या, सगळं संपलंय घरातलं, एकदा जाऊन आलेला आहे, त्याला घर सोडवत नाही आता. पण मग ती मुलं सांगतात, बायको सांगते की अहो कसं काय चालायचं. तो विदेशाप्रती निघाला. आता आत्ताच्या सारखा काही तेव्हा एवढा सुखकर प्रवास नव्हता, साधनं नव्हती. मग तो जोशाकडे जातो, मुहूर्त काढतो, परिभ्रमणासाठी बाहेर गावी जायचे, मला बाहेर देशावर जायचे काम करायला. मनात एक किंत आहे की मी परत येईन का नाही. तेव्हाची सामाजिक स्थिती तुम्ही बघा. आसमानी सुलतानी संकट जे समर्थांनी सांगितलेलं आहे ते कायम दुष्काळग्रस्त असा भाग, अनेक वर्ष दुष्काळ पडलेला आहे.
आणि यावनी साम्राज्य आहे. हे लोक, या लोकांची टोळधाड येणार, घरातल्या बायका पुरी उचलून नेणार, हातात आलेली, हाताला येऊ घातलेली पिकं कापून टाकणार, जाळून टाकणार, बेचिराग करून टाकणार, सगळं मंदिरं उद्ध्वस्त करणार. याला आसमानी सुलतानी संकट असं समर्थांनी म्हणलंय. अशा पार्श्वभूमीवर त्याला बाहेर जाताना, लांब गावाला जाताना मी परत येईन का नाही अशी एक मनात धारणा आहे. माहिती नाही तो तिकडे जाऊन काय काम करतोय. बरेचसे लोक सांगतात मी दुबईला आहे, मी अबुधाबीला आहे, मी कुवेतला आहे. अरे काय करतो तिकडे? फरशा साफ करतो का गाड्या साफ करतो का शेखला घेऊन मिरवतो? काय करतो कुणाला माहिती. अशी त्याची काही परिस्थिती असेल, त्याला जाऊ वाटत नाही. तेव्हा तो म्हणतो माता असा जर असती तर ती कदापि तिने मला जाऊ दिलं नसतं. ती म्हणाली असती अरे इथंच काहीतरी काम कर ना. 4 पैसे लांब जाऊन जीवाला धोका पत्करून घरापासून तू लांब जायचं आणि 4 पैसे मिळवून आणायचे, त्यापेक्षा 2 पैशात आपण इथं मीठ मिरची खाऊया. नकोत आम्हाला चोचले, नको आम्हाला भारीचे कपडे, आहे त्यात भागू. आईने जाऊ दिलं नसतं. ते समयी माता आठवली. समर्थांचा अत्यंत गोड शब्द आहे. समर्थ म्हणतात ते पोटागी वेगळीच, ते जे आपलेपण आहे, आईची ममता आहे, ते पोटागी वेगळीच. तो शब्दही वेगळाच आहे. विषय आपला असा होता की या स्थूळ देहाचं जे मूळ आहे तर तो लिंग देह आहे, तो वासनात्मक आहे. राहणे तया लिंग देहाचे अज्ञान देही. ज्या जीवानी ज्ञान संपन्न व्हायचं टाळलंय किंवा ज्ञानाची प्राप्ती घ्यायचं टाळलंय, तो अज्ञानी आहे. त्याला परब्रह्म स्वरूप, मी कशासाठी माझा जन्म झालाय, मी इथं कशासाठी आलोय, मी काय करायला पाहिजे, काय करतो आहे आणि मला या मानवी जीवनामध्ये येऊन माझं ध्येय काय, हे जर त्याला समजत नसेल तर तो अज्ञान आहे. हा जो 4था चरण आहे ना 26व्या ओवीचा, अज्ञान देही, त्यामध्ये पाठभेद आहे. आणि एका ठिकाणी असं लिहिलंय अज्ञान डोही. डोह म्हणजे काय? कालिया मर्दन कुठे, कालिया कुठे होता? त्या डोहामध्ये होता. डोह हा अथांग खोल असतो, त्यातलं पाणी कधी आटत नाही असं म्हणतात. भगवंतानी त्या कालियाच्या फण्यावर नृत्य करून त्याला त्राहिमाम भगवान असं म्हणायला लावलं. तो डोह आहे, यमुनेचा डोह. डोह अज्ञान देही, देह अज्ञानी आहे, त्याला ज्ञानाचं काही पडलेलं नाही. किंवा अज्ञान डोही, एकूण एकच आहे. पाडभेद जरी असला तरी, शब्द जरी वेगळा असला तरी अर्थ एकच निघतो. आपल्याला माहिती आहे की जीवाला हे 4 देह आहेत आणि हे जे 4 देह आहेत तर या 4 देहांमध्ये, हे जे 4 देह आहेत या 4 देहांची नावं आहेत स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. हे जे पहिले 3 देह आहेत हे अज्ञानाचे आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. पण महाकारण जो देह आहे तो ज्ञानाचा देह आहे. ज्ञानाचा म्हणजे काय की ज्यामध्ये त्याला परब्रह्म स्वरूपाची तदाकारता प्राप्त झालेली आहे. हा जो स्थूल देह आहे याची, स्थूल देह म्हणजे आपण जो ज्या देहामध्ये आहोत त्याला स्थूल देह असं म्हणतात. त्याची अवस्था जी आहे तर ती जागृती आहे. त्याचा अभिमान हे विश्व आहे, कारण तो विश्वाला पाहत असतो. जे माईक विश्व आहे, जे दृश्य विश्व आहे त्यामध्ये तो रममाण झालेला आहे.
त्याचं स्थान जे आहे तर ते नेत्र आहे. त्या डोळ्यांनीच तर तो पाहतो. त्याचा भोग जो आहे तो स्थूल भोग आहे. सुख दुःखादी भोगांना स्थूल देह, स्थूल शरीर आणि जे भोगायचे ते स्थूल देह आहेत. मात्रा त्याची आकार आहे. आकार, उकार, मकार आणि बिंदू. आकार ही मात्रा आहे. त्याचा जो गुण आहे तो तमो गुण आहे. आणि त्याची शक्ती जी आहे ती क्रियाशक्ती आहे. सारखं काही ना काहीतरी करत राहतो. सूर्यदेहाला गप्प बसवेल का कुठं? त्याला वाटतं काहीतरी करावं, हे काम करावं, ते काम करावं. आता निरूपण ऐकावं, निरूपण झाले की संध्याकाळी प्रवचन ऐकावं, प्रवचन झाले की त्याच्या नोट्स काढाव्यात, मग स्वयंपाकाचं बघावं. काही ना काहीतरी त्याचं काम चालू असतं. दुसरा जो देह आहे तो आहे सूक्ष्म देह. तो जेव्हा स्थूल देह पडतो तेव्हा हा सूक्ष्म देह कार्यरत होतो किंवा स्वप्नामध्ये हा कार्यरत असतो. आम्ही जेव्हा झोपतो त्या स्वप्नामध्ये सूक्ष्म देह कार्यरत असतो. या सूक्ष्म देहाची अवस्था जी आहे तर त्याला स्वप्नावस्था असं म्हणलंय. जागृतीमध्ये असलेले जे सगळे विषय असतात, ज्या विषयांना त्यांनी ऐकलेले, पाहिलेले, त्यावर चिंतन केलेले, ते सगळे स्वप्नामध्ये त्याला पुन्हा दिसतात. काहीतरी निमित्त असतं, काहीतरी स्वप्न पडतं, कोण काय बोलतंय, कोण काय चाललंय, कुठे काय चाललंय, असं ते त्याला स्वप्नामध्ये दिसतं. याचा अभिमान हा तेजस आहे, कारण तो स्वप्नात वावरणार आहे, तेजोमय आहे. त्याचं जे स्थान आहे ते कंठ आहे. मी मागे आपल्याला म्हणालो की ज्याला झोप लागलेली असते त्याच्या पापण्या नाही, त्याच्या बुबुळ, खरं तर ते बुबुळमध्ये फिरत असतं, पण त्या पापणीला आपल्याला दिसतं ते. बघा तुम्ही, पापणी ही आपली कातडी आहे. कातडीचं आवरण आहे ना पापणी. आपल्या शरीराला ज्या कातडीनी, त्वचेनी वेष्टन घेतलेलं आहे तीच त्या बुबुळावर पण बसलेली आहे. पण जेव्हा तुम्ही डोळे झाकलेले आहेत आणि समोरून माणूस गेलाय, तुम्ही पाहिलंय का त्याला? नाही. पण ती पापणीतून आतपर्यंत त्याला ते दिसतं. पापणीच्या आतपर्यंत त्याला ते दिसतं का पापणीच्या आत असलेलं जे बुबुळ आहे त्याची कार्यक्षमता तशी आहे. कातडीच्या पलीकडे पाहत ते. तुम्ही झोपलेला आहेत अंधारामध्ये, डोळे मिटलेले आहेत आणि कुणीतरी येतो ना तुम्हाला लाईट, विजेचा दिवा लावतो, बटन लावतो. बटनाचा आवाज येत नाही, प्रकाश पडतो आणि तुमच्या लक्षात येतं की खोलीमध्ये प्रकाश आलाय, कुणीतरी उघडलंय ते दार, बटन लावलंय, लाईट आलाय. हे कसं समजतं? डोळ्याची कार्यक्षमता किती आहे आमच्या. आणि दिवसा आमचे डोळे जागे असताना आम्ही ठेचा खाऊन पडतो. बऱ्याचशा गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत. आम्ही वाचतो पण ते आम्ही सूक्ष्मपणाने वाचत नाही. कितीतरी गोष्टी आहेत, काही वस्तू समोर ठेवलेली असते पण दिसत नाही. आणि त्याच डोळ्यांना पापणी ओढून घेतलेली असताना कसं दिसतं? या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही, समर्थ उगीच नाही म्हणत. तर या सूक्ष्म देहाचा जो भोग आहे, जसा स्थूल भोग तसा प्रविविक्त भोग. प्रविविक्त म्हणजे निवडून केलेला भोग. जागृतीमध्ये पाहिजे तो भोग आहे, पण विशिष्ट निवडलेला भोग स्वप्नामध्ये आम्हाला दिसतो, म्हणून तो प्रविविक्त भोग. त्याची मात्रा जी आहे ती उकार आहे. त्याचा गुण जो आहे तो रजो गुण आहे. स्वप्नातही काही ना काहीतरी त्याचं चालूच आहे ना, ऍक्टिव्हिटीज. आणि त्याची जी शक्ती आहे तर ती आहे इच्छा.
जागृतावस्थेमध्ये राहिलेल्या काही इच्छा तो स्वप्नावस्थेमध्ये पूर्ण करून घेतो. म्हणून त्याची शक्ती जी आहे तर ती इच्छा आहे, आणि त्याची वाचा जी आहे तर ती आहे मध्यमा. आपण पाहिलं स्थूळ देहाची वाचा ही वैखरी आहे. तिसरा जो देह आहे तो कारण देह. अज्ञानाचं नाव हे कारण देह, कारण त्याच्यामुळेच स्थूळ आणि सूक्ष्म देह यांच्या स्वरूपाचं कार्य चालू आहे. स्थूळ आणि सूक्ष्म जो जाणतो पण मी स्वतःला ओळखत नाही, असा जो अज्ञान देह आहे त्यालाच कारण देह असं म्हणलंय. त्याची अवस्था जी आहे ती सुषुप्ती आहे. आपल्याला माहिती आहे की गाढ झोप लागली की आपण सुषुप्ती अवस्थेत असतो, जिथं अज्ञान हे कारण देह असतं. मी कोण आहे माहिती नाही आहे, आणि इंद्रिय मन बुद्धी अज्ञानामध्ये सगळी लय पावलेली असतात. तिथं स्वप्न सुद्धा पडू शकत नाही, कारण सूक्ष्म देह सुद्धा अज्ञानामध्ये लय पावलेला असतो. त्याचा अभिमान ही गाढ झोप असते. त्याचं स्थान हे हृदय आहे. त्याचा भोग हा आनंद भोग आहे, आणि त्याची मात्रा मकार आहे. तर त्याचा गुण हा सत्व आहे, आणि त्याची शक्ती जी आहे तर ती द्रव्य शक्ती आहे. सूक्ष्म पदार्थातील सुप्त शक्ती ती द्रव्य शक्ती आहे, आणि त्याची जी वाचा आहे ती पश्यंती आहे. तो देह फक्त पाहतो, तो बोलू शकत नाही. त्याच्या कंठामधली बुबळातली हालचाल सुद्धा नाही आहे. तो फक्त तो जीवात्मा आहे, तो पाहतो काय काय लय झालेलं आहे आणि काय काय जाग आहे. या तीन जी अवस्था आहेत, समर्थ म्हणतात राहणे तया लिंग देहाचे अज्ञान देही, आणि पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात कारण देही तोची अज्ञान, आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, तया नाव महाकारण देह बोलीजे. जेव्हा त्याला असं वाटतं की मी आत्मस्वरूप आहे, मी परब्रह्म स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ऐनात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, असं जेव्हा त्याच्या स्वरूपाची स्थिती होते तर तो आहे महाकारण देह. देहादिक प्रपंचाची पूर्ण निवृत्ती आहे. कुठलाही देहाचा व्यवहार त्या ठिकाणी नाही आहे. महाकारण देहाचं रूप हे ज्ञान आहे. तो ज्ञान स्वरूप झालेला आहे. त्याची अवस्था कुठली आहे आपण पाहिलं, जागृती स्वप्न सुषुप्ती. इथं तुरीय अवस्था आहे. आपल्याला माहिती आहे की केवळ समर्थ रामदास एकमेव संत आहेत की ज्यांनी पाचवी अवस्था निर्माण केली आहे. त्यांनी निर्माण केलेली नाहीये, ती असतेच आहे. ती त्यांनी विशद करून सांगितली. त्याचं नाव आहे उन्मनी अवस्था, ज्या ठिकाणी मन नाहीये. महाकारण देहामध्ये तुरीयावस्थेमध्ये मन आहे. तो उंबरठ्यावरचा दिवा आहे. परवा आपण याच्यावर चर्चा केली आहे. तो दिवा चौकटीवर ठेवला, उंबरठ्यावर ठेवला, त्याचा प्रकाश अंगणातही पडतो आहे, घरातही पडतो आहे. मी दृश्य विश्वही पाहतो आहे आणि मी परब्रह्म स्वरूपही पाहतो आहे. दोन्हीकडे पाहतो आहे. ही अवस्था उन्मनी नाही आहे. तिथं मन आहे. मनाच्या वर गेल्यानंतर जिथं मन संपलं, आता तिथं परब्रह्म स्वरूपही नाही आहे आणि दृश्य विश्वही नाही आहे. अशी ती अवस्था आहे. आणि त्याचा अभिमान जो आहे तर तो प्रत्यगात्मा असं त्या अभिमानाला म्हणलाय. तुरीय अवस्थेमध्ये साक्षी रूपाने किंवा मी दृष्टा आहे, मी पाहतो आहे, मी दृश्य विश्वही पाहतो, पण मी दृश्य विश्वात लिप्त झालेलो नाहीये. मी दृश्य विश्व पाहतो पण मी त्यात आसक्त नाहीये. मी परब्रह्म स्वरूपाची सुद्धा प्राप्ती घेतो आहे. हा अभिमान आहे ना. म्हणून त्याला प्रत्यगात्मा असं तो अभिमान आहे. त्याचं स्थान मूर्धनी आहे, टाळू. आपल्याला माहिती आहे समर्थांनी शारदा स्तवनामध्ये 17वी जीवन कळा हे शारदेला मानलंय. ती त्या टाळूच्या तिथे आहे. आणि जशा अनेक ग्रंथी आहेत,
थायरॉइड नावाची ग्रंथी तुम्हाला खूप माहिती आहे, कारण आजकाल थायरॉइड झाला नाही असा आपल्या घरामध्ये किंवा नातेवाईकामध्ये किंवा मित्रामध्ये मनुष्यच नाही आहे. घरात तरी आहे, मित्रांमध्ये तरी आहे, जवळच्या नातेवाईकांमध्ये तरी आहे, पण थायरॉइड झालेला माणूस मला माहिती आहे. थायरॉइड नावाची एक ग्रंथी आहे. अशा अनेक ग्रंथी आहेत आपल्या शरीरामध्ये, त्या काही स्त्राव सोडत असतात. जशी लाळ ग्रंथी आहे, ती लाळ सोडतीये. 1.5 ते 1.2 लिटर रोज लाळ आपल्या शरीरात, आपल्या तोंडामध्ये जमा होतीये. कल्पना केली आहे का? समजा लाळ जर आम्ही आत नाही घेतली आणि दिवसभराची लाळ जर एखाद्या जारमध्ये जमा केली तर ती 1.5 ते 1.2 लिटर होऊ शकते. या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. तर ती सांगायचा उद्देश असा आहे की ती मूर्धनी जी आहे, टाळू, त्याला आपला जो मेंदू आहे ना, तर सगळ्यांना माहिती आहे की मोठा मेंदू आणि छोटा मेंदू असे काही 2 मेंदू नाहीयेत. पण त्या मेंदूचा पाठीमागचा जो भाग आहे त्याला तो छोटा मेंदू जो म्हणतात, बहुतेक त्याला हायपोथॅलॅमस असं म्हणतात. तर तो जो हायपोथॅलॅमस आहे किंवा काय छोटा मेंदू आपण ज्याला म्हणू, त्याच्या बरोबर खालच्या बाजूला ही 17वी जीवन कळा, की जी आमच्या या शरीराला चैतन्य देणारी जी ग्रंथी आहे ती तिथे आहे, मूर्धनी. आणि त्या टाळूपासून ती सगळ्या शरीरभर ते पाझरलेलं, ते जे काही स्त्राव सोडलेला आहे तो पाझरत असतो खाली. म्हणून आमचा देह चालता फिरताय. ज्या क्षणाला ते बंद पडेल, लोक म्हणतात खाली घ्या, बाजूला घ्या, त्या काय लक्ष्मण रेखा, नावही फार छान आहे त्या खडूचं. मुंग्या येणार नाहीत, काक्रोच येणार नाहीत, किडे येणार नाहीत तिथं. ती रेष ओढा म्हणतात, लक्ष्मण रेखा. यामधला जो भोग आहे महाकारण देहाचा, तो आनंदावभास भोग. आनंदावभास भोग म्हणजे जन्म मरणादी दुःखे निवृत्त झाली, आता मला जन्म नाही, मरण नाही, हा जो विशेष आनंद आहे, म्हणून तो आनंदावभास भोग आहे. याची मात्रा ही अर्ध मात्रा आहे. अ उ म आपल्या ह्या संपल्या. स्थूल, सूक्ष्म आणि कारण मध्ये या 3 देहात याची मात्रा जी आहे तर ती अर्ध मात्रा आहे. हिलाच ईश्वर असं म्हणतात. पूर्ण ज्ञान स्वरूप मात्रा आहे. याचा जो गुण आहे तो शुद्ध सत्व गुण आहे. आपल्याला माहिती आहे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण हे 3 गुण आहेत. पण सत्वगुणाचा शुद्ध सत्वगुण जो आहे, प्युअरेस्ट प्युअर, तो महाकारण देहाचा आहे. याला रजोगुण आणि तमोगुणाचा बिलकुल संबंध नाही. याची जी शक्ती आहे ती ज्ञान ही त्याची शक्ती आहे. मी आत्मस्वरूप आहे, मी परब्रह्म स्वरूप आहे, मी ज्ञानमय आहे, ही शक्ती त्याच्या ठाई आहे. आणि हिची वाचा कुठली आहे, वाणी कुठली आहे? याची वाणी आहे परावाणी. उन्मनी अवस्थेमध्ये समर्थ म्हणतात परेच्याही पहिलीकडे. आपण पाहिलंय ते. ती अवस्था कुठली आहे? परेच्याही पहिलीकडे, की ज्या ठिकाणी कुठलंही स्फुरण देखील नाहीये. ती 5वी उन्मनी अवस्था समर्थ रामदासांनी, अहो काय समर्थांचं वर्णन करायचं, काय अलौकिकत्व सांगायचं या संताचं. अनेक संत झाले, परंतु उन्मनी अवस्थेचं वर्णन केवळ समर्थ रामदासांनी केलेलं आहे. कारण देह तोची अज्ञान आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, तया नाव महाकारण देह बोली जय श्रीराम. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात स्थूळ सूक्ष्म कारण
महाकारण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेह श्रीराम. आता ह्याच्यामध्ये 8 देह कुणाचे आहेत? यात पिंडाचे आणि ब्रह्मांडाचे 8 देह आहेत. स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण हे 4 देह पिंडाचे झाले. आता पिंडी ते ब्रह्मांडी असं आम्ही म्हणतो. जे आमच्या पिंडामध्ये आहे, जडत्व आमच्या पिंडामध्ये आहे हाडांच्या रूपाने. उंच उंच डोंगर हे ब्रह्मांडामध्ये आहे जडत्व. आम्ही म्हणतो आमच्या देहामध्ये आपतत्व आहे. डोळ्यात पाणी येतं, लाळ येते, मूत्र येतं. जलोदर झाला की पोटात पाणी साचतं. रक्त आहे, अनेक ग्रंथींचा ते स्त्रवण आहे. हे सगळं आप आहे. ब्रह्मांडामध्ये अनेक सागर आहेत, अनेक नद्या आहेत, अनेक डोह आहेत, अनेक तलाव आहेत. जमिनीवर, जमिनीच्या खाली आणि आकाशामध्ये पाणी आहे. ते आपतत्व आहे. अग्नितत्व. आम्हाला भूक लागते. मनाविरुद्ध काही झालं तर आम्हाला क्रोध उफाळून येतो. मारू, खाऊ का गिळू असं वाटायला लागतं. या सगळ्या ह्याच्यातून आम्ही जातो का नाही? हे अग्नितेज आहे. आम्ही काय काय खातो त्याला सगळं भस्म करून टाकतं. पोटामध्ये त्याचं पचन करतं. हे अग्नितत्व आहे. पिंडामधलं. ब्रह्मांडातलं अग्नितत्व. विजा चमकतात, कडकडतात, वन्नी पेटतो. हे सगळं अग्नितत्व आहे. वायुतत्व, पोकळी सगळे ना आमच्या देहामध्ये. श्वास, आम्ही प्राणपंचक आमचे हे वायुतत्वावर आमचं जीवन चालू आहे. असंच वायुतत्व ब्रह्मांडातही आहे. झाडाच्या झाड उन्मळून पडतात. महिना, सव्वा महिना, 1.5 महिना लागला पूर्ण कोकणपट्टी किंवा तो अलिबाग वगैरे एरिया, तो जो भाग आहे तो जे निसर्ग वादळ 3 जूनला झालं. 1.5 महिना गेला. माझा एक नातेवाईक आहे कराडला, अनंता त्याचं नाव आहे. तो महावितरण कंपनीमध्ये. मी त्याला 1.25 महिन्यानंतर फोन केला तर तो म्हणाला आम्ही अजूनही त्याच कामात आहेत. मोठ्या पदावर आहे तो. पण पहा, सहज आठवलं म्हणून सांगतो की आम्ही एकदा निगडीला गेलो. आपल्या समर्थ पंचायतांमध्ये निगडीकर आहेत ना, रंगनाथ स्वामी निगडीकर, ज्यांना राजभोग प्राप्त झालेला होता दैववशामध्ये. आम्ही त्या निगडीला गेलो. मी कराडला गेलो होतो. फेब्रुवारीतली गोष्ट आहे, फेब्रुवारीच्या 27-28 तारखेला. आणि तेव्हा रंगनाथ स्वामींची पुण्यतिथी वगैरे असा काहीतरी कार्यक्रम चालू होता. पेपरमध्ये बातमी वाचली. मी म्हटलं चला जाऊया. तो म्हणाला चला काका आपण जाऊ. तोही आपल्या संप्रदायाचा आहे आणि समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणार आहे. आम्ही तिथं गेलो आणि मी तुम्हाला सांगतो की ते सगळं आम्ही पाहत असताना दर्शन वगैरे घेतलं. आणि मग ते तिथले जे विश्वस्त आहेत डॉक्टर देशपांडे, तर त्यांनी आम्हाला बोलावलं. आस्थेनी चौकशी केली. प्रसाद घेऊन जा म्हणाले, आग्रह केला. आणि बोलता बोलता चौकशी करताना त्यांनी विचारलं तुम्ही काय करता? मी म्हणलं मी वेटरनरी डॉक्टर आहे वगैरे असं. माझ्या बायकोचा भाचा आहे म्हणलं हा, आणि हा MSB मध्ये आहे. तर ते म्हणाले अहो समर्थांनी पाठवलं म्हणले तुम्हाला, निगडीकर महाराजांनी पाठवलं म्हणले रंगनाथ स्वामींनी. म्हणलं काय झालं? ते म्हणाले या म्हणाले तुम्हाला दाखवतो. त्यांची बरीच मोठी जागा आहे की जिथं त्यांना प्रसादालय उभं करायचं आहे, भोजनगृह. पण अडचण काय, तिथून एक हाय टेन्शनची वायर गेली आहे आणि ती तार गेलेली असल्यामुळे तिथं काम नाही करतायत, स्लॅब नाही टाकतायत. ती तार एवढ्या खालून म्हणजे त्या स्लॅबचं काम नाही करता येणार. ते म्हणाले खूप प्रयत्न करतोय आम्ही, पण ही तार काही निघत नाही, त्यामुळे आमचा एवढी सगळी जागा वाया गेली आहे. अनंतानी हे सगळं ऐकलं आणि मला मोठा आनंद आहे की 15 दिवसाखाली त्यांनी मला सांगितलं काका ती तार हलवली आहे आणि काय DPDC ती त्यातल्या फंडामधून ते काम केलेलं आहे. जवळपास 3.5-4 लाखाचं ते काम. ते पोल वळवले, त्या तारा ओढल्या आणि ती जागा मोकळी करून दिली.
सत्वगुण कशाला म्हणतात? याच्याशिवाय काय आहे दुसरा? अहो, आमदार खासदारांनी फोन केल्याबरोबर कामं तर करायचीच आहेत. त्यांनी त्याच्या साहेबांना पटवून दिलं आनंदाने. आपण किती लोकांची कामं करतो, फोन आला का आपली सगळी यंत्रणा कामाला लावतो. अहो, इथून काही फोन नाही येणार, पण फोन आपला वर गेल्यानंतर आपलं हॉटलाईन कनेक्शन होईल समर्थांसोबत, आणि ते म्हणतील की माझ्या पंचायतनातल्या रंगनाथ स्वामींकडे तुम्ही गेला आणि तिथली तार काढली, तिथं अनेक लोकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, चांगलं काम केलंय, शाबासकी तर मिळेल. कुठल्या कुठे आपण जातो, विषय निघाला म्हणजे आपण पाहत होतो की ब्रह्मांडाचे सुद्धा 4 देह आहेत, महाकारण, विराट, हिरण्य, अव्याकृत आणि मूळ प्रकृती. समर्थ म्हणतात, 4 पिंडी 4 ब्रह्मांडी, ऐसी अष्टदेहाची प्रौढी, प्रकृती पुरुषांची जाटी, दशदेही बोली जय श्रीराम. तरी मनाचा थारा तुटला, म्हणजे भवसिंधू आटला, प्राणी निश्चितार्थे सुटला, पुनरावृत्तीपासून श्रीराम. पुनरावृत्तीपासून सुटला. आता आपण जे पाहिलं, सूक्ष्म देह, स्थूल देह, कारण देह, महाकारण देह, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूळ प्रकृती. समर्थ म्हणतात, याचा जर अभ्यास केला, याचं जर चिंतन मनन केलं, तर डेफिनेटली, समर्थांचा शब्द आहे वा, निश्चित अर्थे, याचा जर तुम्ही अर्थ मनापासून लावून घेतला, त्यावर जर चिंतन केलं, मनन केलं, तर निश्चितपणे, दृढपणे, 100% समर्थ म्हणताय, पुनरावृत्तीपासून सोडवण्याचं काम मी करतो. तुला मी तुझं आढळपद देतो, जसं शिष्याला म्हणतात. आम्हाला समर्थ म्हणतायत, तुमच्या पुनरावृत्तीपासून. कसली पुनरावृत्ती आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे जननी शयन. पुन्हा 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 त्याची पुनरावृत्ती मी तुम्हाला होऊ देणार नाही. तरी मनाचा थारा तुटला. या दृश्य विश्वापासून तुमचा जी लिंक लागलेली आहे, थारा लागलेला आहे, तो जर तुटला, म्हणजे भवसिंधू आटला. हे जे भवसिंधू आहे, महाघोर संसार शत्रू जिणावा, समर्थ सांगतात. हा जो भवसिंधूचा संसार आहे, त्याला जिंकून देण्याचं काम मी करतो, समर्थांचं वचन आहे. म्हणून समर्थ म्हणतात, प्राणी निश्चित अर्थे सुटला. निश्चित अर्थाने तू फक्त त्याचा अर्थाचा मागोवा घे, श्रवण मनन चिंतन कर. अष्टदेह थानमान याचा सगळा तू विचार कर. मी तुझी पुनरावृत्तीपासून पुन्हा पुन्हा गर्भवासामध्ये तू येणार नाहीस, याची काळजी मी घेतो. भगवंतानी जसं वचन दिलेलं आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासुते तेषां नित्याभियुक्तानं योगक्षेमं वहाम्यहम्. मी त्याची काळजी घेतो, तू काही काळजी करू नको. तू फक्त मला स्मरून सगळी कर्म अनासक्त वृत्तीनं, अलिप्त चित्तानं, वृत्तीरहित अवस्थेनं कर्म फलेच्छेचा त्याग करून मला समर्पित कर. बस. तुला जे नाहीये ते मी मिळवून देईन, आणि जे तुझ्याकडे आहे ते मी क्षेम ठेवीन. योगक्षेमं वहाम्यहम्. मी शब्द देतो तुला, मी वचन देतो तुला. समर्थांनी वचन आपल्या शिष्याला दिलेलं आहे. समर्थ आपल्याला या ठिकाणी शब्द देत आहेत. सुटला पुनरावृत्तीपासून मी ते सोडतो. म्हणजे काय हो,
देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. कधी होईल? ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय नाही होणार. पूजनीय ठाकूरजी रामकृष्ण परमहंस 2 दृष्टांत देतात. ते म्हणतात, म्हणजे पुनरावृत्तीवर सांगतोय मी. ते म्हणतात, कच्चं मडक आहे, अजून भट्टीत घालायचं आहे, आणि ते फुटलं, तडकलं, त्याचा गोळा झाला, तर तो पुन्हा मातीमध्ये टाकता येतो. पुन्हा ते तुडवून कालवून त्याचं पुन्हा नवीन मडकं तयार होऊ शकतं. नाही काय काय पाहिजे ते मातीचं भांडं तयार होऊ शकतं. पण जर ते भट्टीमध्ये घातलं आणि ते जर व्यवस्थित भाजलं आणि नंतर जर तुटलं, फुटलं, तडा गेला, तर ते नाही वापरता येत पुन्हा. त्याला पुनरावृत्ती नाहीये. का नाहीये? तो भट्टीमध्ये भाजून निघालाय. ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. समर्थांनी काय उपमा दिली आहे? हे जे दृश्य विश्व आहे हा सगळा कचरा आहे, केर आहे, केर. समर्थ म्हणतात, ज्ञानाचा वन्नी जसा प्रगट होईल, धडधडून पेटेल, ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. पूजनीय रामकृष्ण परमहंसांनी दिलेला हा दृष्टांत. अजून एक दृष्टांत ते देतात. ठाकूरजी असं म्हणतात, तांदूळ जर पेरला तर तो उगवतो. त्याला ओंब्या येतात. किती ओंब्या येतात? किती एका दाण्यापासून तांदूळ तयार होतो. पण तोच जर भात शिजवलेला असेल, शिजवलेला भात पेरता येईल का? आणि पेरला तरी उगवेल का? ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. पुनरावृत्ती नाहीये. आमचं मन, आमचं अंतःकरण पंचक अशा ज्ञानामध्ये भाजून निघालं पाहिजे. वासना राहतील का हो? भाजलेलं बियाणं उपयोगाला येतं काही? जे भाजलेलं आहे त्याला पुनरावृत्ती नाही. म्हणून ती एक उपवास आहे ना, मला आठवत नाही आत्ता नक्की, आत्ता 2 महिन्याखाली झालेला आहे. त्याला ते उपवासाचे तांदूळ म्हणतात. काय बरं ते? त्याचा अर्थ असा आहे की ते भाजलेले आहेत. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये बरेच लोक भाजलेल्या तांदूळाची खिचडी उपवासाच्या दिवशी खातात. भाजलेला तांदूळ उपवासाला खायचा म्हणजे उपवास केल्यासारखं पुण्य आहे. आम्ही जर आमच्या वासना भाजून टाकल्या तर पुन्हा जन्म येईल का? समर्थ म्हणताय, तो सुटला, मी तुझी सोडवणूक करतो पुनरावृत्तीपासून. ज्ञानी सिद्ध पुरुष जो असतो, आत्मज्ञान प्राप्तीनंतरही तो सगुणोपासना करतो. त्यांनी अनेक मूर्त्यांना, अनेक भगवंताच्या अधिष्ठानांना परिक्रमा केलेली असते. तिथं जाऊन तो काही तपसाधना करतो, ध्यानधारणा करतो. जो आत्मज्ञानी पुरुष आहे तो हे सगळं करतो. तो हे करतो आहे म्हणजे तो त्यात अडकलाय का? शिष्याचा प्रश्न आठवा. शिष्य म्हणतो, अहो ते करतात तर त्यांना तुम्ही काही बोलत नाही. आणि मी पंचभूतामध्ये अडकलोय असं तुम्ही मला म्हणतात. मला वेडा ठरवता तुम्ही आणि त्याला ज्ञानी म्हणता, त्याला सिद्ध म्हणता. अशी पार्शालिटी का करता स्वामी? त्याचं उत्तर समर्थ इथं देत आहेत. प्राणी निश्चित आरते सुटला, तरी मनाचा थारा तुटला. म्हणजे भवसिंधू वाटला. सिद्ध साधू महानुभाव ऋषी मुनी सज्जनांना या भवसिंधू पासून कुठली बाधा होत नाहीये. लाभा लाभो जया जयो. दुःख आनंद हे त्यांना एकाच पातळीवर आहे.
जो ज्ञानी पुरुष आहे, समर्थ शिष्याला म्हणतात, अरे त्यांनी जी काही पूजा आरंभिली, त्यांनी जी काही धातूंची मूर्तींची प्रतिष्ठापना केली, त्याची सगुणोपासना केली, गंध वाहिलं, पुष्प वाहिलं, वस्त्र वाहिलं, नैवेद्य दाखवला, धूप दीप तांबूल सगळं दिलं, ते तो त्यात अडकलाय म्हणून नव्हे. समाजासमोर एक आदर्श उभा केला पाहिजे की सगुणाची गोडी लागल्याशिवाय मला निर्गुणाचं महत्व पटणार नाही. मी अजून अंगणातच गेलो नाही तर किचन मध्ये कसा जाईन, मी हॉलमध्ये कसा जाईन. म्हणून आमची पत्रद्वारा दासबोध अभ्यास हे 3 टप्प्यात आहे. प्रवेश, तुम्हाला अंगणात प्रवेश दिलेला आहे. परिचय, नवीन माणूस जो अपरिचित आहे, ज्याची काही ओळख पाळख नाही, त्याला आपण घरात घेत नाही आणि तोही डायरेक्ट घरात येत नाही. तो अंगणात उभा राहतो, दाराच्या पलीकडे. तो सांगतो, मी इथून आलो, तिथून आलो, माझं नाव असं आहे, तसं आहे, मला यांनी पाठवलं, मला ते काम करायचंय, घरामध्ये यायचंय वगैरे वगैरे. मग आपण त्याला म्हणतो, अरे या या या, मग त्याला बसा म्हणतो. परिचय, प्रवेश, परिचय. आणि नंतर मग आम्ही त्याला म्हणतो, हो गॅस दुरुस्त करायचा आहे ना, चला आमच्या किचनमध्ये. फॅन दुरुस्त करायचा आहे ना, चला आमच्या मधल्या घरामध्ये. नळ दुरुस्त करायचा का, चला त्या खोलीमध्ये. तो प्रबोध आहे. अधिक बोध, नुसता बोध नाहीये, त्याला लावलेला आहे, विशेषण आहे. आणि पुढे मग दास आहे. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे, अशी ही रचना आहे. भक्ती मार्गाचा सामान्यांनी अवलंब करावा म्हणून साधू संत सज्जन पुरुष ही सगुणाची पूजा करत असतात. सगुण मूर्तीची, धातूच्या मूर्तीची, काय असेल ते काश्याचे, पितळेचे, तांब्याचे, रुबीचे, लाकडाचे, सोन्याचे, चांदीचे, रुपयाचे, ज्याचे देव असतील त्या सगळ्याची जी भक्ती तो करतो आहे. तर समर्थ म्हणतायत की ही जी भक्ती चालू आहे, ही जी सगुणोपासना चालू आहे, ही त्याची ज्ञानोत्तर सगुणोपासना आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला एक आनंद आहे. सगुणोपासनेचा आनंद कुणाला नकोय? यथासांग तुम्ही पूजा करा. रोजची पूजा आणि विशेष दिवशी पूजा, दसऱ्याच्या दिवशी देवांची पूजा केलेली, किंवा पाडव्याच्या दिवशी केलेली पूजा, दिवाळीमध्ये केलेली पूजा एक वेगळं आत्मिक समाधान मिळवून आपल्याला देते. असं समाधान ज्याने तो देह, त्या देहामध्ये तो काम करतो आहे, त्या देहाला बरं वाटावं. त्या देहामध्ये असलेलं एक इंद्रिय आहे मन नावाचं, त्या मनाला बरं वाटावं, त्याच्या चित्ताला शांतता मिळावी म्हणून तो ते करत असतो. आणि महत्वाचं कारण म्हणजे सर्वसामान्य माणसाला, बहुजनांना, सामान्य जनांना भक्ती मार्गाची गोडी लागावी म्हणून तो हे सगळं करत असतो. तो त्याच्यासाठी नाही करत आणि तो अडकून पडलेला नाहीये, हे लक्षात घे. समर्थ आपल्याला शिष्याला सांगतायत. कारण समर्थ म्हणतात, मनयेव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो, बंधाय विषयासक्तम मुक्तय निर्विषयम सुतम. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, हे का केलं पाहिजे? नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वैसा, प्रसंग पडेल कैसा, कोण जाणे श्रीराम. मरणाचे स्मरण असावे सांगणारे एकमेव समर्थ आहेत. मापी लागले शरीर घडीने घडी, प्रत्येक क्षण, घड्याळाची प्रत्येक टिक टिक टिक. म्हणून समर्थ त्यांच्या एका काव्यामध्ये म्हणतात, तास वाजे झणाना, का रे राम म्हणाना, आता तरी करा. समर्थांना सगळ्यांची तळमळ आहे. ओ, ही संत मंडळी काय एवढी संकुचित आहेत का? मला रामाचं प्रगट निशान झालं, मला रामाने साक्षात्कार घडवून दिला, बस झालं.
मला विठ्ठलाने मी म्हणल्याबरोबर विठ्ठल माझ्या समोर उभा राहतो म्हणून नामदेव महाराज घरात जाऊन झोपले का? जनसामान्यांची त्यांना तळमळ आहे, म्हणून ते भक्तिमार्ग उभा करावा म्हणून ते पूजन करत असतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात, नाही देहाचा भरोसा. हे साधू संतांनाही माहिती आहे. सगुण पूजेतलं जे लालित्य आहे, मोहकता आहे, मनाची रंजकता आहे, ती निर्गुणाच्या सेवेमध्ये नाहीये ना. निर्गुणाच्या सेवेमध्ये हे काही मिळत नाही. कुठे गंध वाहणार, कुठे अक्षता वाहणार, कुठे मंत्र पुष्पांजली वाहणार. निर्गुणाला काय लागतं? पण एक समाधान आहे. म्हणून समर्थ म्हणतात की हे केलं पाहिजे राजा. हे त्यात अडकलं म्हणून नाही करायचं, कारण त्याला माहिती आहे नाही देहाचा भरोसा. हा पंचभूतात्मक देह कधी पडेल याचा भरोसा नाहीये. केव्हा सरेल वैसा, अरे कधी दिवस संपतो हे समजत नाहीये. मार्च 15 तारखेपासून साधारण 22 तारखेपासून 22ला एक दिवसाचा काय झाला, तो जनता कर्फ्यू झाला. आणि 27-28 तारखेपासून हळूहळू हळूहळू सगळी चाकं शांत 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 होत गेली. कुठे ठेवले असतील एवढ्या रेल्वे? मला एके दिवशी मोठा प्रश्नच पडला. आमच्या नांदेडला 24 तासामध्ये मी तिथं जाऊन चार्ट पाहिला, 72 गाड्या येतात. 72 येणं जाणं करतात. 72 गाड्या. आता अजून आकडा वाढला असेल, हे मला वर्षभराखाली पाहिलेलं आहे मी. कुठे गेल्या या गाड्या? कुठे गेल्या ट्रॅव्हल्स? कुठे गेले एसटी? कुठे गेले प्रायव्हेट व्हेकल्स? कुठे गेले ते हॉस्पिटल्स तुडुंब भरलेले, लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. नंबर लावल्यानंतर 4-4 तास बसावं लागतंय. अशी सगळी हॉस्पिटल्स ओस पडली आहेत. आजार कमी झाले का? एवढं जग प्रदूषण मुक्त झालंय की सगळे आमचे आजार पळून गेले. काय परिस्थिती आली आहे? किंवा सरेल वैसा, प्रसंग पडेल कैसा कोण जाणे. म्हणून घडीने घडी काळ सार्थकाची करावी. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, घडीने घडी काळ सार्थकाची करावी. पुढे समर्थ म्हणतात, हेची जाण भक्तीचे फळ, जेने तुटे संसार मूळ, निसंग आणि निर्मळ, आत्मा होई जे स्वये श्रीराम. समर्थ म्हणतायत की याचा तू सगळा अभ्यास कर. 4 देह तुझे, 4 देह ब्रह्मांडाचे, 4 खाणी, 4 वाणी, 5 प्राण, अंतःकरण, पंचमहाभूत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, या सगळ्याचा तू अभ्यास कर. एक एक तत्व म्हणून बाहेर काढून टाक. हेची जाण भक्तीचे फळ. आणि समर्पित हो. आत्मनिवेदन, समर्पित हो. आता मला काही द्या अशी तुला भावना तुझ्या मनात आली नाही पाहिजे. तुझा विश्वास आहे ना, मी तुझं कल्याण करील. पद द्या, काय तुझ्या हातावर देऊ का? तुला त्या आढळ पदावर ती काही वस्तू आहे का त्यावर नेऊन मी तुला बसवतो? हे घे, हे तुझं सिंहासन आहे. अरे तू माझ्यावर विश्वास ठेवलास, तू मला ते सगळं दिलंस. आता मला काही द्या. मागणारा मी किंवा मला ज्याला जे म्हणतंय तो सुद्धा शिल्लक नाही राहायला पाहिजे. तू निर्गुणाकडे घेऊन जायचं आणि त्या निर्गुणामध्ये त्याला अनन्य भाव आणि शरण करायचं, समर्पित करायचं. हेची जाण भक्तीचे मूळ. काय भक्तीचं मूळ? जेने तुटे संसार मूळ, पुनरपि जननम पुनरपि मरणम. या संसारामध्ये पुन्हा यायचं, या संसाराचं मूळ कापून टाकायचं. निसंग आणि निर्मळ. संसारामध्ये संग आहेत, नातेवाईक,
समर्थ म्हणतात, जयास वाटे सुख जी असावे, तेने सकळ स्वजन तोडावे. निसंग हो आणि निर्मळ हो. मनाने कसा हो? निर्मळ हो. डाग कसा कुठेही दिसला नाही पाहिजे. ढूंढते रह जाओगे, ती एक जाहिरात होती. ढूंढते रह जाओगे, डाग राहणार नाही. आणि आता जाहिरात काय? डाग अच्छे है. शरीरावरचे डाग चांगलेत, कपड्यांवरचे डाग चांगलेत, मनावरचे डाग चांगलेत. पुन्हा घासत बसा, ही पावडर लावा, ती पावडर लावा. अरे पण निर्मळ हो ना. घासायचं काय काम आहे? कशाला लावा लागतो? बार काय, पावडर काय, काय काय अजून पोरप्पो कशाला करायला पाहिजे त्या भानगडी? समर्थ म्हणतात, निसंग हो आणि निर्मळ हो. आता तू निसंग निर्मळ झालास की त्याच क्षणाला, दुसऱ्या क्षणाला नाही, त्याच क्षणाला आत्मा होई जे स्वय, तूच ते आढळपद होशील. तुला मला द्यायची सुद्धा काही गरज नाहीये. समर्थकृत एक पूर्वारंभ नावाचं एक स्फुट प्रकरण आहे. असं आहे की 45-46 हजार ओव्यांची काव्य संपदा समर्थ रामदासांची आपण म्हणतो ती प्रकाशित झालेली आहे. अप्रकाशित किती आहे कुणाला माहिती आहे? ते केवळ नानासाहेब देवांना माहिती असेल बाबा. पण अजूनही काही बाडं सापडली, तंजावरच्या मठात आहेत, अजून कुठं कुठं असतील. समर्थांनी या देशाची परिक्रमा केली, माहिती नाही. काही ग्रंथ कुठे कुठे राहून गेले असतील, किंवा एखाद्या शिष्याने वाचायला घेतला, परांगदा झाला. छान लिहिलंय स्वामींनी, घरी नेऊन ठेवतो माझ्या फळताळात, ठेवून दिला तिजोरीमध्ये. समर्थांनी कुठे यादी करून ठेवली आहे कुणाला ग्रंथ कधी दिलाय, किती तारखेला, किती वाजता दिलाय म्हणायला. त्या पूर्वारंभामध्ये शिष्याने विचारलेला प्रश्न आहे आणि समर्थ काय उत्तर देत आहे? समर्थ म्हणतात, जन्म तुटे संत संगे, देव भेटे अंतरंगे. बाहेर भेटायची गरज नाही, बाहेर कुठेही जायची गरज नाहीये. तीर्थक्षेत्री धोंडा पाणी. डेबूजी महाराज म्हणतात, डेबूजी महाराज म्हणजे गाडगे महाराज, त्यांचं नाव डेबूजी आहे. जन्म तुटे संत संगे, देव भेटे अंतरंगे, दृढ भक्तीचे नियोगे, भव सिंधू आटे. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, निसंग आणि निर्मळ आत्मा होई जे स्वय, तरी मनाचा थारा तुटला, म्हणजे भवसिंधू आटला. पूर्वारंभामध्ये आपल्या शिष्याला सांगताना समर्थ हे सांगतात, दृढ भक्तीचे नियोगे भवसिंधू आटे. भक्तीचा भाव अंतःकरणामध्ये उपजल्याशिवाय समर्पणाची भावना उत्पन्न होत नाही. मला जर कुणी म्हणाले की असं असं एखाद्या ठिकाणी फार जागृत देवस्थान आहे आणि तुम्ही काहीतरी निधी द्या, पटकन माझं मन तयार होईल का? पण मी जर तिथे गेलो, मग ते देवाबद्दलच भक्ती आहे अशातला भाग नाही. एखाद्या संताबद्दल भक्ती निर्माण होणं, एखाद्या व्यक्तीबद्दल भक्ती निर्माण होणं, एखाद्या तीर्थक्षेत्राबद्दल भक्ती निर्माण होणं. भक्ती ही अंतःकरणात उपजल्याशिवाय समर्पणाची बुद्धी होत नाही, तो भावच निर्माण होत नाही. आता कुणीतरी म्हणताय म्हणून ठीक आहे, आपण वर्षाकाठी एवढे पैसे इकडे एक चेक देऊन टाका बाबा, 400-500 काय म्हणतायत, तर असं म्हणणं वेगळं आणि समर्पणाच्या भावनेने देणं वेगळं. तप्राप्य तदेव तत्प्राप्य, ते प्राप्त करण्यासाठी, तदेव लोकयती, तद अवलोकयती, त्याचं अवलोकन करणे, पाहणे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहणे. म्हणून शब्द आहे तद अवलोकयती.
तदेव शृणोती, त्याच्याबद्दल ऐकत राहणं. तदेव चिंतयती, त्याला डोळ्यांनी पहा किंवा त्याच्याबद्दल ऐका किंवा त्याचं चिंतन जेवढं वाढेल तेवढी समर्पणाची भावना त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात जागृत होईल. 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक तर एक गोष्ट तरी झाली पाहिजे किंवा तिन्ही जर झालं मग तर काय, दुग्ध शर्करा आणि केशर असा योग येतो. एका ठिकाणी असं म्हणले, त्वदीय वस्तू गोविंदम तुमभ्येव समर्पणम. बहुतेक नारद भक्ती सूत्रामध्ये हा चरण आलेला आहे. त्वदीय वस्तू गोविंदम. अरे भगवंता, हे सगळं तुझंच तर आहे. क्या करने लागे मेरा, सबको सब कुछ तुझको अर्पण. क्या लागे मेरा, माझं काय, मी कुठून आणलेलं आहे. अरे तूच तर सगळं रचलंस हे. तुळशी तूच तयार केल्या, फुलांची झाडं तूच लावली, पाणी तूच आणलं, भांडे सगळे तूच तयार केले. माझा देह सुद्धा तुझ्या कृपेनेच तर आला. माझं काय. त्वदीय वस्तू गोविंदम तुमभ्येव समर्पणम. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, जन्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया भजावे. विवेकी जाणती स्वभावे मूर्ख नेणे श्रीराम. समर्थ म्हणतायत, जन्मा वेगळे न व्हावे. अरे जन्म तरी माझ्या हातातला आहे का. जन्मा वेगळं मी तुझ्यापासून वाटत असेल तुला. आता भक्ताची अवस्था काय, शिष्याची अवस्था काय आली आहे बघा. तो म्हणतो मी वेगळं मानत नाहीये. जन्मा वेगळे न व्हावे. मला जन्म झाला म्हणून मी काय तुझ्यापासून बाजूला गेलो. जन्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया भजावे. जे लोक असतील त्यांना वाटत असतील ते भजन करत राहतील त्यांचं. पण मी काही तुझ्यापासून वेगळा नाहीये. विवेकी जाणती स्वभावे, सहज स्वभावे. स्वभाव, विवेकी मनुष्याचा भावच तसा झालेला आहे. स्वरूपाकार झालेला भाव हा स्वभाव आहे. तो कुणाचा आहे, विवेकी पुरुषाचा आहे. समर्थ म्हणतात, मूर्खने, मूर्खाला यातलं काही समजणार नाही. पण तू तर आता ज्ञानी झालास, प्रज्ञावंत झालास. आता तुझ्या मनामध्ये कुठलाही विकल्प नको. समर्थ पुढे म्हणतात, सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला. संगत त्यागे मोकळा झाला, वस्तू रूप श्रीराम. वरच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, आत्मारामाच्या ओवीमध्ये, निसंग आणि निर्मळ आत्मा होई स्वय. निसंग आणि निर्मळ आत्मा होई जे स्वय. अरे तूच म्हणले, तू निसंग निर्मळ झालास की आत्मस्वरूप झालास. तुला कोणतं वेगळं पद काही उचलून द्यायचं, काढून द्यायचं तुला. तू निसंग हो, मला रहित हो. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सगुण पाहता मुळास गेला. सगुण भक्तीतून निर्गुणाकडे जायचं आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. दृढपूर्वक, निश्चयपूर्वक, डेफिनेटली. सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला. समर्थ म्हणतात, आत्मा होई जे स्वय, आत्मारामामध्ये. आणि दासबोधामध्ये म्हणतात, सहजची निर्गुण पावला. सहज तू आत्मस्वरूप होशील, निर्गुण स्वरूप होशील, परब्रह्म स्वरूप होशील. संग त्यागे मोकळा झाला, डाग रहित झाला, मल रहित झाला, संग रहित झाला. काय झाला, वस्तुरूप. समर्थांनी परब्रह्म स्वरूपाला वस्तू असं मानलेलं आहे. समानार्थी शब्द इथे. वस्तुरूप होण्याची, परब्रह्म स्वरूप होण्याची प्रक्रिया उद्याच्या दुपारी 2 वाजताच्या सत्रामध्ये आपण पुढे घेऊया. समर्थांच्या आत्मारामाचा उरलेला भाग आपण उद्याच्या सत्रामध्ये त्याच्यावर चिंतन करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.